फ्रेंड्स, मी बनवत आहे आता अंड्याची भाजी. अंडे फ्राय करून ठेवलेले आहेत आणि मसाला टाकलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे, कांदा टोमॅटोची पेस्ट पण टाकलेली आहे. त्याला कमी आचवर आता मी शिजू देत आहे. थंडीचे छान मस्त गरम गरम असं अंडे चिकन हेच आवडते खायला की नाही. कस्तुरी मेथी टाकली ती अगोदर. आता मी टाकत आहे मसाला. गोडा मसाला नाही फोडला, आता हाच मसाला टाकत आहे, मीठ मसाला. आणि त्यासोबतच टाकत आहे सुका मसाला, जो धने, खोबरं, लवंग, इलायची आणि शेंगदाण्यापासून बनलेला आहे, ते टाकत आहे. आता टाकते नमक, चवीनुसार नमक. आता हळदी टाकत आहे. हे अंडे फ्राय झालेले आहेत. आणि तिखट, हा तिखट जास्तच, आता तिखट आहे, नवीन आणला आहे त्यामुळे मी कमीच टाकते. आता याला मी शिजू देते कमी आचेवर. थोड्या वेळाने टाकणार अंडे, थोडासा पाणी टाकते आणि याला कमी आचेवर शिजू देते. हे बघा, मसाला शिजलेला आहे, तेल वरती येत आहे. तेल वरती आला तर समजून जायचं की मसाला शिजलेला आहे बा, म्हणून छान प्रकारे. आता यामध्ये मी हे तळलेले अंडे टाकते. हे बघ, कणक्याचा भात मांडलेला आहे आज मी. काहीतरी वेगळं छान, म्हणजे अंड्याची तर्रीवारी भाजी आहे, त्यामुळे कणक्याचा भात बनवलेला आहे. पाणी सोडलेलं आहे अंड्याच्या भाजीमध्ये. आता एखादं शिजू द्यायची. उकळी आली, सांबार टाकायचं आणि मग झाली छान यम्मी टेस्टी भाजी. एखादं उकळी येते माझ्या भाजीला, झालेली आहे. आणि मी याच्यामध्ये सांबार टाकलेला आहे. ठीक आहे, हे बघा, हे बघा सांबार छान, किती छान म्हणजे उकळी येत आहे. आता आम्ही गरम गरम जेवण करूया. ओके, गुड नाईट, शुभ ड्रीम्स, बाय फ्रेंड्स.